निफ्टीमध्ये अनालिसिस केलं होतं त्यानुसार आपण काय पाहिलं होतं की प्रिव्हियस लो कुठे होता आपला, तर ह्या निफ्टीचा डेली टाइम फ्रेमला आपण काय पाहिलं होतं, तर हा जो लो होता प्रिव्हियस, हा ब्रेक झाल्यानंतर आपण बिअरिश साईडसाठी किंवा पुट साईडसाठी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. आणि आज तुम्ही पहा की मार्केट ॲक्च्युली याच्या खालीच ओपन झालं. त्यानंतर आपण ज्या लेवलपर्यंत मार्केटला आपण एक टार्गेट दिलं पुट साईडला, मार्केटने ते पण अचीव करून त्याच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे. तुम्ही पाहिला व्हॉल्यूम बघा, पूर्णपणे रेड व्हॉल्यूम आहे. आजचा व्हॉल्यूम हा प्रिव्हियस 3 व्हॉल्यूमपेक्षा पण थोडा जास्त आहे यामध्ये. मग आता आपल्याला उद्या मार्केटमध्ये जाताना काय पाहायचं आहे ते आपण अनालिसिस करूया. आता आपण डेली टाइम फ्रेमला पाहतो. इथे बघा एक शूटिंग स्टार सारखा पॅटर्न झालाय. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार की डेलीचा लो आणि डेलीचा हाय मार्क केला. त्यानंतर आपण 1 आवर टाइम फ्रेमला गेलो. 1 आवर टाइम फ्रेम मध्ये तुम्ही पहा की एक्झॅक्ट इथं मार्केटने काय केलं, एक हॅमर बनवलाय. हा जो 26,000चा लेवलचा जो सायकोलॉजिकल एक सपोर्ट आहे, तिथं मार्केटने काय केलंय, तिथे एक सपोर्ट बनवला आणि एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवला आणि त्याचा हाय ही ब्रेक झालेला आहे बघा. बरोबर 26,045ला ब्रेक झाला आणि मार्केट तिथनं ऑलरेडी 20-25 पॉईंट एक वर गेलेला आहे. आता 15 मिनिट्सला आलं. 15 मिनिट्सला पण बघा इथे एक मॉर्निंग स्टार पॅटर्न झालेला आहे आणि तो कुठं झालाय, तर हा 26,000ची जी सायकोलॉजिकल एक लेवल आहे आपली सपोर्टची, त्याच लेवलला झालेला. आता उद्या आपल्याला काय करायचं मार्केटमध्ये, सगळ्यात पहिल्यांदा आपण डेली टाइम फ्रेमनुसार पाहणार आहे. समजा आजचा जो लो होता 26,000, त्याच्या खाली जर समजा कॅन्डल ओपन झाली, मार्केट गॅप डाऊन झालं किंवा मार्केट फ्लॅट ओपन होऊन, फ्लॅट म्हणजे काय, तर इथं या लेवलला कुठेतरी ओपन होऊन त्यानंतर खाली जायला लागलं किंवा याच लेवलच्या वर जर समजा मार्केट ओपन झालं, फ्लॅट ओपन होऊन जर ही लेवल ब्रेक केली, तर आपण पुट साईडसाठी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटेल. त्यानंतर समजा या लेवलला समजा मार्केट आलं फ्लॅट ओपन होऊन किंवा इथंच गॅप डाऊन झालं, तर मार्केट इथं सपोर्टही घेऊ शकतं. इथे सायकोलॉजिकल लेवल आहे मार्केटमध्ये 26,000ची, तर या लेवलला आता इथं सपोर्ट घेतल्यानंतर काय करायचं, जसं आपण 1 आवर टाइम फ्रेमला पाहिलं, इथं काय बनलाय, तर इथं एक हॅमर पॅटर्न बनलेला आहे. त्याच पद्धतीने समजा उद्या एखादा अजून एकदा इथे एखादा पॅटर्न बनला आणि त्याचा जर हाय ब्रेक झाला विथ व्हॉल्यूम, तर आपण यामध्ये काय करायचं, कॉल साईडसाठी ऑपॉर्च्युनिटी शोधायची की 5 मुव्हिंग ॲव्हरेज मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि कॅन्डलस्टिक पॅटर्ननुसार यामध्ये या लेवलला आल्यानंतर 26,000च्या लेवलला जर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, तर तिथं आपण कॉल साईडसाठी एंटर करायचं. समजा या लेवलला एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला, समजा एखादा इव्हनिंग स्टार बनला, बुलिश बेअरिश मारुबुजू बनला किंवा शूटिंग स्टार एक्सेट्रा पॅटर्न बनले आणि या लेवलला समजा इथे बनले, हा जो सपोर्ट आहे, इथे काय आहे, तर इथं बायर्स लोक असतात आणि समजा याच लेवलला जर इथं बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनत असेल, तर इथे त्यामुळे आपण काय ठरवू शकतो की इथं सेलर्स लोक आता ऍक्टिव्ह झालेले आहेत. मग आता या लेवलला 26,000च्या लेवलच्या जर इथे आपल्याला एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, तर तिथं आपण पुट साईडसाठी एंटर करायचं. आलं लक्षात? कॉल साईडसाठी आपण काय ठरवलेलं आहे की जर 26,000 लेवलला इथं पुन्हा एकदा एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटला, तर आपण कॉल साईडसाठी एंटर करायचंय. आता यामध्ये आपलं टार्गेट काय राहणार, तर टार्गेट आपला जे आपला आजचा ओपनिंग होती म्हणजे किती, तर 26,097 हे आपलं फर्स्ट टार्गेट राहील यामध्ये. त्यानंतर आपण डेली टाइम फ्रेमला जरी पाहिलं, तरी आता बघा इथे एक हा छोटासा गॅप क्रिएट झालेला आहे. आजचा हाय ब्रेक होणं गरजेचं आहे. जर समजा आपला बुलिश ट्रेड असेल, तर आजचा हाय ब्रेक होणं आपल्याला गरजेचं आहे. बेअरिश ट्रेडमध्ये मी तुम्हाला सांगितले की 26,000च्या खाली आपल्याला बेअरिश ट्रेड घ्यायचा आहे, जर बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नने भेटला तर. प्लस आपल्याला काय यूज करायचं, तर 5 मुव्हिंग ॲव्हरेज यूज करायचं आहे आणि व्हॉल्यूमही आपल्याला पाहायचं आहे निफ्टीमध्ये. आलं लक्षात? त्यानंतर आता बघा इथे निफ्टीला बरोबर 15 मिनिटाला याच लेवलला एक मॉर्निंग स्टार पॅटर्न बनला आणि याचा हाय पण ब्रेक झाला. म्हणजे प्रत्येक टाइम फ्रेमवर या लेवलला आल्यानंतर एक बुलिश पॅटर्न बनला आणि व्हॉल्यूम पण खूप चांगल्या प्रकारे बिल्ड झालेला आहे. उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं की उद्या मार्केट फ्लॅट ओपन होऊन थोडीशी कव्हर करू शकतं मार्केट, जे आज मार्केट गॅप डाऊन झालं होतं आणि कंटिन्युअसली आपण पाहतोय की डेली टाइम फ्रेमला जर पाहतो की याच लेवलपर्यंत मार्केट किंवा याच पॅसेजमध्ये मार्केट पूर्णपणे खेळत आहे. मग अशा प्रकारे आपल्याला अशा वेळेस आपल्याला काय करायचं, तर जे लो हाय हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे.
आता हे झालं आपलं निफ्टीचं अनालिसिस. आता सेन्सेक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सेन्सेक्सचे आपण जसं काल आपण याच्यामध्ये अनालिसिस केलं होतं, मार्केट परफेक्टली त्यानुसार वर्क झालेलं आहे. ज्या लेवलपासून आपण पुट साईडसाठी एंटर करणार होतो तिथनंच बरोबर बघा मार्केट या लेवलला पुन्हा इथे गेलं. एक तर गॅप डाऊन ओपन झालं, त्याच रेजिस्टन्सला तिथं रेजिस्टन्स घेतला जो आपला पहिला सपोर्ट होता, आणि त्यानंतर मार्केट पुन्हा एकदा खाली आले. मग आता आपल्याला आज काय करायचं याच्यामध्ये, सगळ्यात पहिल्यांदा आपण याचं हाय आणि लो मार्क करून घ्यायचा. त्यानंतर 1 आवर टाइम फ्रेमला बघा, इथे पण काय झालंय, परफेक्ट हॅमर बनलाय आणि याचा हाय ब्रेक झालाय. 15 मिनिट्सला तुम्ही गेला तिथे पण आपल्याला एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटेल बघा. इथं पण एक मॉर्निंग स्टार पॅटर्न भेटला आणि याच लेवलला ऑलमोस्ट 85,000 ची जी सायकोलॉजिकल लेवल आहे, जसं मार्केटमध्ये काय असतं की निफ्टी तुम्ही पाहू शकता की 26,000, 37,000, 25,000, तसंच सेन्सेक्समध्ये आता 85,000 आहे, 84,000, 86,000 या सायकोलॉजिकल लेवल्स असतात. या लेवलला गेल्यानंतर मार्केट थोडंसं गडबड करतं किंवा थोडंसं साईडवेज होऊ शकतं, किंवा खाली पडताना त्या लेवलला सपोर्ट घेऊ शकतं, वर जाताना त्या लेवल्सला रेजिस्टन्स घेऊ शकतो. आता आपल्याला उद्या काय करायचं याच्यामध्ये, सेन्सेक्समध्ये समजा एखादा 85,000 या लेवलला जर एखादा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला, ही ब्रेक झाली पाहिजे. ब्रेक होणं म्हणजेच काय, तर कॅन्डल याच्या खाली क्लोज झाली पाहिजे, बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न. तसं जर समजा झालं तर आपण याच्यामध्ये पुट साईडसाठी आपल्याला इथे ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते, आणि आपलं ऑलमोस्ट टार्गेट हे या लेवलपर्यंत असू शकतं, म्हणजेच 500 पॉईंटचं टार्गेट आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर समजा याच्यामध्ये मार्केट येतं इथे फ्लॅट ओपन झालं या लेवलला कुठेतरी, फ्लॅट ओपन झाल्यावर काय, तर आपल्याला फ्लॅट ओपन झाल्यावर एवढी ऑपॉर्च्युनिटी सेन्सेक्समध्ये भेटणार नाही. त्यासाठी आपल्याला काय व्हायला लागेल, एकतर सपोर्ट ब्रेक होऊन पुट साईडसाठी ऑपॉर्च्युनिटी, किंवा या सपोर्टवर पुन्हा एकदा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय का हे पाहणं गरजेचं आहे. समजा मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर वर गेलं, तर जो आजचा आपला हाय होता किंवा आजचा आपण ओपनिंग कन्सिडर करूया, ही लेवल ब्रेक झाली पाहिजे. इथे बघा, इथे एक शूटिंग स्टार पण आहे बरोबर इथे. या लेवलच्या वर जर आपल्याला एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटला 85,350, तर इथं आपण कॉल साईडसाठी ऑपॉर्च्युनिटी पाहूया. आणि याचं टार्गेट ऑलमोस्ट काय राहील माहिती आहे का, तर या लेवलपर्यंत 85,760. हे झाल्या सेन्सेक्सच्या लेवल्स. सिम्पल ॲनालिसिस करायचं आज आपण, जसं मी तुम्हाला सांगितलं की काल आपण जसं लेवल्स सगळ्या आपण इथं ड्रॉ केलं होतं त्यानुसारच मार्केटमध्ये रिॲक्शन आलेली आहे, आणि उद्याही त्यानुसार मार्केट वर्क करतं का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये आपल्याला कोणत्या इंडिकेटरची गरज नाही आहे, काही नाही, सिम्पल कॅन्डलस्टिकवर आपल्याला पाहायचं, सोबत व्हॉल्यूमही आपल्याला पाहायचं आहे. आलं लक्षात?